कैसे अपनास
ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दर्शने कामाक्रोधा नाही चाली भूते झाली समता देवतया जवळी असे पापनासे दर्शने तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी देवतया जवळी असे पापनासे दर्शने मॉनिटरला थोडा मस्त गोड साऊंड सिस्टम त्याचा जोरात टाळीवर साऊंड सिस्टम कसे माहिती का पहिल्यांदा साऊंड सिस्टम वाला टाळी वाजली म्हणजे शेवट पोचतो ते हात माग करीत नाही मोकळ्या मनाने तसं ते आमचे जुनेच आहेत जिथं मी असेल तिथं ते असतेच समजा माझ्या नियोजनात बी भरपूर जागा गोड साऊंड सिस्टम आपल्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरपीठ निलये सरस्वती नमस्तुते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिकाय नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जोडून या कर चरणी ठेवितो माथा पैसावी विनंती माझी पंढरीनाथा जयांची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री गुरु चरण सरोज रज निज मनी मुकुर सुधारी भरनवर भूविर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरहु कलेश विकार हे दुख भंजन मारो किनारन हे दुख भंजन मारो किनारन हुआ मेरी घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनासे दरुषेने हा सराव जरा मस्त प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वमान्य जगमान्य हो जगाचा संसार सुखाचा म्हणून स्वतःच्या संसाराची आहुती देणारे पंचम वेद निर्माते राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु आणि या जगाचे जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या प्राप्त प्रसंगी प्राप्त रूपी सेवेसाठी घेतलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय वक्त्या नात्याने देणं कर्तव्य तसं गरज नाही पण कसे सगळे देतात म्हणून आपल्याला द्यायचं आहे की नाही. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षे 21 आहे ना 21 वर्ष झालेत आपल्या या सप्ताहाला. आणखीन किती वर्षे 2 तपाला किती वर्ष बाकी आहेत 3 वर्ष बघा आणखीन 3 वर्षांनी 2 तप पूर्ण होते. पाहता पाहता कोणी विचार तरी केला असेल का की 2 तप पूर्ण होते ना आपल्या या सप्ताहाचे. सुंदर अशा राष्ट्रसंत श्री संत भगवान बाबाच्या या प्रांगणामध्ये सुंदर अशा प्रकारे चालत असलेला हा नरसिंह भगवंताच्या कृपाशीर्वादाने महारुद्र मारुद्राच्या कृपाशीर्वादाने संत भगवान बाबांच्या आशीर्वादाने आणि वामन महाराज आंबुरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर असा हा नाम सप्ताह चालू आहे. आणि या नाम सप्ताहामध्ये आजची 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आमचे भजनेच जागे बाकीचे मला वाटलं आहे की नाही. मला वाटलं खालून अपेक्षा माणसाला खालून असती पण आता आहे की नाही आमचे वारकरी मंडळी तर
है की नाही असतेच लक्षात त्यांच्या गोष्टी सगळ्या. पण मला वाटलं तुम्ही बी मग रोज निसत हा असू द्या, पण आता लक्षात राहू द्या. तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारखे अज्ञान पामर आलेले आहे. ही सेवा श्री गुरुवारी नथुराम बाबाची, नामनिष्ठ सेवाधारी पोळ बाबांची. दोन महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी येण्याचं धाडस, या ठिकाणी उभा राहण्याचं धाडस आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने बोलण्याचं धाडस. जे काही बोलन ते श्री गुरुचं बोलन आणि जे काही बोलन ते प्रमाणावर बोलन. उगाच इकडं तिकडं काहीही बोलणार नाही. कारण की कीर्तन हे प्रमाणावर असतं है की नाही आणि प्रमाणात असते. त्याच्यामुळं मी गुरुवारांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी येण्याचा योग आणि या ठिकाणी खरं मला या आपल्या सप्ताहामध्ये येण्याचं आणि संत भगवान बाबाच्या प्रांगणामध्ये इथं येऊन मला कीर्तन करण्याचं भाग्य जे लाभलेलं आहे. बघा काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असेल. तुकोबरा म्हणतात ना, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भावा म्हणजे तुम्ही म्हणता भावाने सापडा का? नाही, भावाने सापडा. आलं लक्षात तुमच्या? नाही आलं तर उद्या हाय कोणाची पंगत त्यांची दाबून आणायचं. थोडं लक्ष जर दिलं तर मग चांगल्यापैकी लक्षात येईल. आणि जर नाही लक्ष दिलं तर मग काय नाही, कहा येतो कहा नाही आणि केला येतो. तसं होऊ देऊ नका. काय असतं, एवढा मोठा खर्च जे आपला चालू आहे त्याच्यामधून काहीतरी कळायला पाहिजे. आणि नाही कळत कोणाला नाही माहिती का? बऱ्याच जणांना माहिती पण इथं सांगत नाही. आपण पुढे बोलतो आहे की नाही. पण इथं येण्याचा योग हरिभक्तपरायण आमचे या ठिकाणी कुंभारी करून मला हा निरोप आलेला आहे. आमचे शरद गायन सम्राट, आमचे भजन सम्राट शरद दादा, आमचे शरद महाराज शिंदे यांनी फोन केला. म्हणले बाबा तुमचा नंबर नाही बोरकिनीवाल्याकडे. आमचे उद्धव दादा यांनी त्यांना सांगितले की मला कॉन्टॅक्ट करायचा. त्यांनी फोन केला आणि सांगितलं महाराज बोरकिनीमध्ये सप्ताह उभा राहणार आहे आणि त्या सप्ताहामध्ये तुमच्यावरी कीर्तन सेवा पाहिजे. मग योगाने बाबाची सेवेचा योग होता. या ठिकाणी भगवान महेशाच्या आपल्या गावच्या मारुतरायाच्या सेवेचा योग होता. नरशिव भगवंताच्या सेवेचा योग होता. म्हणून मला ही आजची तिसऱ्या दिवसाची आजची 23 तारीख मिळाली. आणि इथं येण्यापूर्वी ज्यांनी मला फोन केले, आमचे दामोदर दादा, आणखीन पुन्हा 2-4 जणांनी केले. मला काही नाव आठवत नाहीत हो, पण आता असू द्या. सगळेच सर्वांनीच या ठिकाणी फोन केले आणि सर्वांचं या ठिकाणी दर्शन घडलं मला. आता माझं तसं पाहिलं तर आता आम्ही जर असं म्हणलं तर मग आमच्या आसाराम महाराज काय म्हणत असतील, मग बस काय दुसऱ्याला उभा करतो मी. त्याच्यामुळे मी म्हणत नाही असं आहे ते. हा या ठिकाणी आल्यानंतर हे बघा अगदी भरून गेलं. काय माहितीये का, एवढाले वादक एवढाले गायक आमच्यासारख्याच्या कीर्तनाला नाही. आमच्यासारख्याच कीर्तनाला वादक कसे असतात माहिती का, चल भिताळाच्या कडीनं. मी म्हणतो असतो दमानी जाऊ ते म्हणते नाही लवकर चल. ते आमचं चलतंय पण आता ते नाही कळणार बऱ्याच जणाला आहे की नाही. हा या ठिकाणी आल्यानंतर आपल्या सर्व गावकरी मंडळीचे लाडके मृदंग सम्राट मृदंग महावीरू हरिभक्तपरायण, आपल्या परिसराचं वैभव नव्हे तर आंध्र, कर्नाटक, आणखी महाराष्ट्राचे 4 राज्य ज्यांनी आपल्या पखवाजातून गाजवलेत, मृदंग सेवेतून गाजवलेत. हरिभक्तपरायण आमचे परम आदरणीय परम मित्र भरत अण्णा पठाडे यांचे पट्ट शिष्य असणारे श्याम महाराज श्रावणे आमचे भाष्यबा, एकदा जोरात टाळे वाजवणारे. तसेच या ठिकाणी आल्यानंतर ज्यांची सुंदर अशी गायनाची साथ आहे, महाराष्ट्रातील ज्यांनी आपल्या आवाजाने आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध केलंय. आपल्या परिसरामध्ये बऱ्याच गावांना महाराजांचं येणं होतंय. आणि बीड जिल्ह्यामध्ये आम्ही गेल्यानंतर भेटच होती नेहमी. पण बीड जिल्हा वैभव या महाराष्ट्राचं एकदम भूषण असणारे गायन गंधर्व, भाव गंधर्व, भजन गंधर्व, भजन सम्राट आमचे हरिभक्तपरायण संजयजी महाराज गुरुजी पण या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोऱ्यात टाळी वाजवा. हे बघा वाजवायची असली तर जोऱ्यात वाजवा, नाही तर कसंही वाजवू नका. हा मला जाता 50-50 रुपये द्या. नाही टाळी वाजवली आम्हीच वाजवतो ना होय, वाटून घेऊ ते जाताना. हा कशा लोक तुम्हाला लोड, तुम्ही सगळंच गुत्त दिलंय तर तेवढंच कशाला ठेवता, आता सगळंच द्या. असंच झालंय महाराज कुठे बी. पण काय असतंय या ठिकाणी टाळी वाजवली ना चांगलं असतं. मी पुढं सांगणार होता हरिभक्तपरायण भजन सम्राट भजन गंधर्व आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, महाराज बळीराम महाराज, भीमराव महाराज, भीमराव महाराज दराडे. बाबा ऐका, तुम्ही चाल म्हणली
पण तुमच्यापेक्षा 2 मार्क मी गुरुजीला देणार. कशामुळे विचार काय असते माहिती का, पुढं म्हणणारा स्वतंत्र असते, त्याला कोणती ठिवण काढायची, कोणता राग म्हणायचा हे मागच्याला काही ढेकळं माहित नसते, असते नसते. तरी पण ते तेवढ्या ताकदीने हिमतीने उभा राहतो मागचा व्यक्ती. आणि गुरुजीनं त्यांच्यासारखी तोला मुळात 1 नंबर दोघांनी एकाहुनी बळी अशी चाल गोड गायली म्हणून गुरुजीला जास्त मार्क झाले. तसेच महाराष्ट्र भूषण आमचे भीमराव महाराज दराडे या सेवेसाठी उपस्थित आहेत. आपल्याच गावचे युवा कीर्तनकार महाराष्ट्र भूषण आमचे जीवलग मित्र अक्षय महाराज मुसळे, तसेच दादाराव महाराज आहेत. दादाराव महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत. आणि आपल्या परिसराचं वैभव, आपल्या या परभणी जिल्ह्याचा लाडका आवाज, आवाजाचे जादूगर, आणि त्यांनी बी आता लई लांब लांब फिरायले, गोड आवाज ज्यांचा आहे. आणि सर्व महाराज मंडळीचे लाडके असणारे हरिभक्त परायण, भजन सम्राट, भजन गंधर्व, संगीत विशारद, संगीत अलंकार आमचे आसारामजी महाराज निर्वाडीकर. तसेच पलीकडून आपल्याच गावचे भूमिपुत्र असणारे विष्णुपंत महाराज आणि विनेकरी बाबा गोड आसाराम महाराज, आसाराम महाराज आहेत. त्यांच्यासाठी बी टाळी वाजवा. म्हातारी आली का? तसेच या ठिकाणी 2 चौकदार या ठिकाणी विष्णू भाऊ, हरिभक्त परायण विष्णू भाऊ या ठिकाणी आले होते, त्यांना बी धन्यवाद. 2 चौकदार येतं दत्तात्रेयाचा आशीर्वाद देण्यासाठी माझ्यासाठी पाठीमागे उभे होते. आपल्याच गावचे लाडके जावई आणि भासे पण, एक नाही असं वजनात असलं माणूस. मी मुद्दाम 2 जण संघ आलेत, एक युवाई आणि एक जावाई. मी म्हणलं कसं आहे, काही कमी रमी वजन राहते माणसात, का कमले लाडाचा जावते नाही का, हा असू द्या राहू द्या. हरिभक्त परायण आमचे भजन सम्राट, भजन गंधर्व आमचे अरुण काका, आम्ही काका म्हणतो त्यांना, आमचे काका आहेत. काका पण आले, टाळी वाजवा. भजन सम्राट एकनाथ महाराज आहेत, आमचे मोहन महाराज आहेत, बाबा तिकडून नारायण महाराज आहेत. तसेच बासरीवाले, वर्दीवाले आणि कुणीनेकरी आमच्या आकाळ्याचा तुळशी तुळस घेऊन या ठिकाणी त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. आणि या ठिकाणी गोड ज्यांची शूटिंग काय त्यामध्ये त्याला चॅनल, काय नाव आपल्या चॅनलचं? डीडी साखळे. डीडी साखळे. हे बघा, डीडी साखळे या नावाने यांचं चॅनल आहे. भरपूर काही वेदांताचे पाठ त्या चॅनलवर तुम्हाला ऐकायला भेटतील, सुंदर सुंदर कीर्तन ऐकायला भेटतील. त्याच्या चॅनलला तुम्ही काय करा, सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन घंटी वाजवायला विसरू नका. गोड चॅनल आहे, माणूस गोड आहे, सगळ्या गोष्टी येतात. या ठिकाणी सर्व तरुण मंडळीला एकदा साष्टांग दंडवत प्रणिपात. आणि हे बघा, तुम्ही म्हणता सगळ्याची नावं घेतली, आम्ही काय केले, तू पहिल्यांदाच आलाच नाही, दुसऱ्यांदा आलो का नाही, असं द्या. पण आमचं नाव घेतलं नाही, तुमचं नाव ज्ञानोबराच्या भाषेत घेत आहे. ज्ञानोबराय म्हणतात, प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. तुम्ही साक्षात महेशाच्या मूर्ती आहात. अहो माझी वाणी अपुरी पडते म्हणून मी तुमचं नाव घेत नाही, तरी एकदा डबल नाव घेतो. ज्ञानोबराच्या समाधीवर, महादेवाच्या पिंडीवर फूल वाहतो वाकून आणि तुम्हा सर्वांचं नाव घेतो. माझ्या ज्ञानोबराचा मान राखतो. आणि परत एकदा जर कोणाचं नाव राहिलं असेल तर त्याला हात जोडून माफी मागतो. आणि पुढच्या कीर्तनामध्ये साऊंड सिस्टीमचं मी आधीच घेत असतो. तुम्हाला काय सांगायचं, अहो लय वर्णन करायचं जमत नसते साऊंड सिस्टीम वाल्याचं. एका गावात मी असं श्यामदादा वर्णन केलं, संजू दादा, मी म्हणलं काय गोड साऊंड सिस्टीम आहे, गावातलीच होती इतकी गोड साऊंड सिस्टीम. अहो आम्ही रोज एक गाव फिरतो, पण अशी साऊंड सिस्टीम आम्हाला कुठं नाही. लयच गोड साऊंड सिस्टीम, त्यानं आवाज बी कडीला ठेवला. हो, पण तुम्हाला सांगतो, कीर्तन झाल्यावर माझी गाडी थोडी अशी गावाच्या बाहेर निघाली आणि त्या साऊंड सिस्टीम वाल्याची बायको आली ती कीर्तनात. ती म्हणली, माय तुमचं किती नाव घेतलंय महाराजांनी, आणि तुम्ही पाया पडून काही दक्षिणा दिली का नाही? ते म्हणलं नाही गड्या, मी पाया पडलो पण दक्षिणा द्यायचं ध्यानच नाही. अशी धावली म्हणतात त्याची बायको त्याच्यावर, तुम्हाला अक्कलच नाही म्हणे. कोण नाव घ्यालंय, किती त्या बुवानी तुमचं वर्णन केलंय, तुमचं नाव मी पण नाही घेतलं एवढं. राग आला त्या बाईला, चला म्हणे घरी नाही सगळं. डाळीच्या डब्यात गेली, पहिले 2000ची नोट होती, अशी 2000ची नोट काढली डाळीच्या डब्यातून आणि त्याला म्हणली जाय पटकन आधी नेऊन दे महाराजाला. तसं होते बघा. त्याच्यामुळे कशाला आता हे गावातलेच येतं, पण आता यायचं आणखीन राहिले वाटतं. लय लमट आहेत माझ्याकडे, आधीचे 100-150 मोरायची लावतो तुमचा नंबर, एकदा भजन त्या आजच्या सेवेसाठी आज आपण तुकोबरायचा अभंग घेतलाय.
अभंग अनुभव प्रकरणातला असून निश्चित असा देवाचा पत्ता सांगणार आहे. काय लक्ष द्या थोडं. तुकोबरा आजच्या अभंगातून आपल्याला देवाचा पत्ता सांगतात. काय म्हणतात तुकोबरा? ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. ज्या महात्म्याचा असा अनुभव आहे की या विश्वामध्ये सत्य भगवंत आहे आणि भगवंत जर सोडला तर बाकी सर्व काही मिथ्या आहे. तुकोबरा एकदा नाही तीनदा सांगता सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3 वेळेस सांगून जरी लक्षात येत नसन तर मग उद्याच्या पंक्तीला बुंदी काय असेल ते हाणायचं दाबून. हा मस्त खाच महाराज खाण्याला हाय काही करायची नाही पण कीर्तनाला यात जा हाय की नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. 3 वेळेस विठ्ठलाला सत्य सांगितलंय. मग आपण मला सांगा आपण सत्य देवाला समजतो का संसाराला समजतो? आपण संसाराला सत्य समजतो आणि देवाला जर सत्य समजला असतो तर आपण आतापर्यंत कितीतरी जणांनी देव प्रसन्न करून घेतला असता का नसता? तुकोबरा आपल्याला त्या महात्म्याचा अनुभव सांगतात. अहो ज्याला या विश्वामध्ये भगवंत सत्य वाटतो. काय ऐसा ज्याचा अनुभव या विश्वामध्ये तो भगवंत सत्य विश्वदेव सत्यत्वे. आणि ज्याला असा अनुभव आहे महाराज म्हणतात देव त्यांच्या जवळ आहे. ज्याला भगवंत सत्य वाटतो महाराज म्हणतात देव त्यांच्या जवळ आहे. देव तया जवळी असे. एवढंच नाही तुकोबरा म्हणतात त्या महात्म्याच्या दर्शनाने पापाचा नाश होतो. जर त्या महात्म्याचं दर्शन जरी घेतलं आपण जर त्या महात्म्याचं नाही नाही हो आम्हाला दर्शन नाही झालं अहो त्या महात्म्याच्या छत्र छायामध्ये बी राहिलं अहो त्या महात्म्याचा स्पर्श जरी झाला त्या महात्म्याच्या चरणाची धूळ जरी लागली तरी बी माणसाचं पाप नाहीस होते. पापाचा नाश होतो. म्हणून महाराज म्हणतात पाप नाशे दरुशने. देव ज्यांच्या जवळ आहे त्यांच्याजवळ कामाला आणि क्रोधाला कुठं जागा असते का? ज्या ठिकाणी भगवंत आहे त्या ठिकाणी काम क्रोध नसतात. कामा क्रोधा नाही चाली भूते झाली समता. आणि त्या महात्म्याचं वर्णन लक्षात असू द्या. कसं ओळखायचं महात्म्याला? अहो कोणी जाऊ द्या. बघा ना तुम्ही आता आपली ही भूमी म्हणजे काय साधी नाही महाराज. ही बोरकिनी गाव म्हणजे बघा माझं खरंच काहीतरी पुण्य आहे बघा. एवढ्या सोपा सोपी या प्रांगणामध्ये या बोरकिनीच्या संत भूमीमध्ये अहो श्री संत भगवान बाबांनी या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. माझे श्री गुरुवर्य नथुराम बाबांनी या ठिकाणी वास्तव्य केलेलं आहे. अहो बस झालं आहे की नाही. आणखीन संतांचं सांगायची गरज नाही आपलं टाइम जास्त होईल. 2च संतांचं वर्णन जर करायला लागलं तर मी तरी मला वाटतं माझ्यासारखा साधारण रात्रभर बोलतो. दयावानो आता वाजवूच नका तुम्ही. तुम्हाला मैशपदी वाजवणार. तुम्ही नाराज आहे बरं मला ते सांगा आधी. का चहा सांगायच्या का? अहो फ्रेश राहायचं. कीर्तनामध्ये आलं ना इतकं फ्रेश बसायचं. आपण आपल्या पोरीच्या लग्नामध्ये फोटो काढताना कसं करतो खरं सांग.
हा ज्याची त्याला लगेच लागत आहे. हो त्याच नाही आपण ते बघा ना, दोनदा पावडर लावतो आपण. अहो भगवंताच्या या नाम सप्ताहामध्ये जर यायचं असलं, कथेमध्ये या, कीर्तनामध्ये या, नटून या. अहो देवाला आवडल ना ते. मला सांगा, तुम्हाला जंगाला माणूस आवडतं का? एखादा तुमच्या घरी आला एखादा लय असा एकदम कपडे भरलेले, त्याला तुम्ही जेवायला देता का? आणि आमच्यासारखे महाराज आले, नाही नाही या महाराज या या या. अहो आपल्याला बी इतकं स्वच्छ राहिलेलं आवडतं, तर मग देव काय आपल्यापेक्षा बी? हा लक्षात असू द्या. महाराज मंडळी काय जवळून नाही आलेली, लांबून लांबून आलेले असते. अहो त्यांनी एक चाल म्हणण्यासाठी किती वर्ष घातलेले असते. जावे त्यांच्या वंशात तेव्हा कळे. सोपं नाही महाराज आहे. आणि तुम्ही जर त्याच्या म्हणण्याला, त्या गुणीजनाच्या म्हणण्याला जर दाद देत नसताल, तर मग काय एवढ्या दिवस इथे राहून काय प्रेम आहे तुमचं? वरवर प्रेम करायचं नाही, हृदयातून प्रेम करायचं. आणि हृदयातून प्रेम केलं तर भगवंताला आवडते. काय वाणू आता न पुरे ही वाणी. अहो या दोन संतांच्या चरणावर जर मस्तक ठेवलं आणि आज बोरकिनीतल्या कोणीही पोराला उभा करायचं आणि बोल म्हणायचं, 2 तास तर ते पापण लवकरच बोलते. मेळ लागत नाही 2 तास कवाशी गेले. संतांचा अधिकार साधा नाही महाराज. खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे. म्या पहिल्या जन्मात काहीतरी पुण्य केलेलं आहे, म्हणून मला आपल्या या बोरकिनीमध्ये सेवा मिळाली. काय सेवा भरपूर जागेवर येतात. तसं पाहिलं ना, तुम्हाला सांगतो मी, गुरुवारी नथुराम बाबाच्या कृपा आशीर्वादाने आणि नामनिष्ठ सेवाधारी पोळबाबांच्या कृपा आशीर्वादाने आता आमचे श्याम महाराज आसाराम महाराज मंडळींना माहिती आहे, आपल्या अक्षय महाराजाला पण माहिती आहे. मला हा महिना पूर्ण मला हे सांगायचं नाही आणि हे सांगूनी पण ते विषय निघाला म्हणून सांगाल. पण आनंद, आज मला इतका आनंद वाटायला आहे. साक्षात तेजस्वी मूर्ती समोर मी आज कीर्तन करायला लागलो, असं प्रसन्नता वाटायला लागली महाराज. दर्शन घेतलं म्हणलं काम झालं आता. काय या संतांचं वर्णन करायला माझी वाणी अपुरी पडते. अशा संतांचं दर्शन घेतलं ना तर माणसाचं पाप जळत असते, माणसामध्ये पाप राहत नाही. आणि काम क्रोध या संतांपाशी नव्हते. तुम्ही बघा, बरेच जण नथुराम बाबा आपल्या गावात येऊन गेलेले आहेत, भगवान बाबा येऊन गेलेले आहेत. बघा तुम्ही, आठवा तुम्ही, बाबाच्या दर्शनाला जर गेलं ना तर बाबा असं तोंडावून हात फिरवायचे, माहिती बापू कधी आला रे. काय प्रेम आहे ते. अहो संतांनी प्रेम करावा, आपण नाही करावा. आपण नुसतं द्वेष करावा. आपल्याला येत नाही का प्रेम करता? आपलं प्रेम तिकडं चालतंय. माझं काय आता वय नाही तेवढं बोलायला, पण ते विषय येतोय बघा, त्याच्यामुळे ते मी पण तरी बोलत नाही. संतांना प्रेम करावा. अहो कोणीही जाऊ द्या संतांपाशी, काय सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुसलिया ठाव सर्वांना भेदभाव आपल्याकडे, संतांपाशी भेदभाव नसते. कोणीही असू द्या, काय कोणीही असू द्या. कामा क्रोधा नाही चाली, भूते झाली समता. त्यांच्यापाशी समानता असते, सर्वांना सारखा मान असते. म्हणून त्यांच्यापाशी देव असते. देवतया जवळी असे पाप नासे दरुषे. शेवटी तुकोबारा म्हणतात, ज्यांच्या जवळ देव असतोय त्यांच्यापाशी आणि काम, भेद आणि अभेद ही वृत्तीच राहत नाही. काय आणि ज्या ठिकाणी भेद आणि अभेद ही वृत्ती नाही त्यांच्यापाशी देव असतो.
तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. जिथं भेद आणि अभेद नाही राहिला, प्रेमच राहिलं, तिथं वाद कसा होईल? आणि जिथं वाद होत नाही त्या ठिकाणी देव असतोय, जिथं वाद होत नाही त्या ठिकाणी माझा भगवंत असतोय. म्हणून लक्षात असू द्या, देव तया जवळी असे पाप नासे दर्शनी. विठ्ठल अनुभव जर पाहायचा झाला तर लक्षात असू द्या, अनुभव जर म्हणलं तर परमार्थातला अनुभव वेगळा आणि प्रपंचातला अनुभव वेगळा. परमार्थातला अनुभव माणसाला मोक्षापर्यंत नेतो आणि संसारातला अनुभव माणसाला अधोगतीला नेतो. मग आपल्याला अनुभव पाहायचा आहे तो कोणता पाहायचा आहे? परमार्थातला पाहायचा आहे. आज तुकोबाराने जो अनुभव सांगितलाय, कधी अनुभव आला, पण त्या अनुभवासाठी तुकोबाराला किती कष्ट करावं लागले, किती त्रास सोसावा लागला, हे आपल्याला पाहायचं. आपले अनुभव जर पाहायचे झाले, महाराज आपले अनुभव सांगायसारखेच नाहीत, पण कधी कधी थोडंफार काय करावं लागतंय, सांगावं लागतंय. असू द्या लेकराला बोल जाऊ नका, लेकरला आगाव असते. श्याम महाराज परवा दिवशी कीर्तनाला गेलो मी, गुरुजी 2 पोर होते असे उभा वाटत आणि एक मसळ आणि एक वगर होतं वाटत. आता मला जरा वेळ झालता, मी त्या पोराला म्हणलं, ए इकडे रे. ते आलं जवळ, ती म्हैस आणि ते वगर कोणाच आहे? ते म्हणते मला ती म्हैस नाही माहित, पण ते वगर माहित आहे. म्हणलं कोणाच आहे? ते म्हणलं त्या म्हशीच आहे. असे पोर आहेत. आणि मी म्हणलं आता मला सांगे, मंदिराकडे रस्ता जातो का? ते म्हणे महाराज तुम्ही नवीन आहेत का आमच्या गावात? मी म्हणलं हो, आजच आलो, आज कीर्तन आहे आपल्या इथे. बरं बरं बरं, त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही म्हणे. म्हणलं हो, त्याच्यामुळेच तर तुला विचारायला लागलो मी. नाही म्हणे महाराज हा रस्ता कुठंच जात नाही, आपल्यालाच रस्त्यावरून जावं लागतं. मी म्हणलं येतो मी आता. त्याच्यामुळे पोरं बसले बसू द्यायचे, उठले उठू द्यायचे. लयच अवघड येते त्यांचं जर सांगायला लागलं तर मग आपलं कसं होईल? विठ्ठल अनुभव सांगतो, आता पोराहून अनुभव सांगतो आपला. 5-7 पोर होते असेच, आणि ते पोरं काय करू लागले माहितीये का? असं प्रांगण होतं आणि असंच गणपती बाप्पाचं मंदिर होतं. ते खेळू लागले आणि खेळता खेळता एकाच्या लक्षात आलं, अरे चला आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊ. येतंय ना मनात, बऱ्याच जणांचे येते दर्शनाला जायचं, है की नाही? येते ना. मग निघालं ते एक जण निघाल्यानंतर मग त्याच्या मागे दुसरं आलं, तिसरं आलं, चौथं आलं, 5वं आलं. 5ही जण मंदिरात गेले. मग असे बारीला लागले. समोरच्याने असं गणपती बाप्पाकडे बघायला सुरुवात केली. अगोदर गणपती बाप्पाच्या कानाला असं धक्का लावायला, सोंडीला धक्का लावायला. त्याला वाटलं नेमकं असं काय पाहत होतं काय माहित, पण त्याला गणपती बाप्पाची ढेरी मोठी दिसली. त्याला वाटलं कान छोटे तर सोंड छोटी, ढेरी एवढी कशी? त्याला ढेरीमध्ये गणपती बाप्पाला बेंबी होती आणि त्या बेंबीमध्ये एक सुरा होता. त्यानं असं पाहत पाहत येऊन त्या बेंबीत बोट घातलं. बेंबीत बसलेला होता विचू. तुम्हाला सांगतो, विचूला धक्का लावला. विचू काय करतोय हे बऱ्याच जणांना माहिती आहे. ज्याला जावे त्यांच्या वंशात लक्षात असू दे, त्याला दणका देणं आणि त्यानं हात असा फास्ट वापस काढणं, असा धरणं. मागचं म्हणते काय झालं रे? ते म्हणते काय गार लागायला, गार लागायला म्हणतात. बाजूला सरकत, लगेच दुसरं येते, ते बोट घालतंय, ते बी तेवढ्या झटक्याने वापस काढते. त्याच्या मागचं म्हणते काय झालं रे? ते म्हणते खरंच मग काय गार लागायला. अहो असं करून करून बघा तुम्ही, पहिला जातो, दुसरा जातो, तिसरा जातो, 5वा पण. असे अनुभव आहेत आपले. आपण जर काही वाईट होत असन तर आपण लवकर सांगत नाही. संतांचे विचार तसे नसते. संतांना पाहत नाही. संतांना हे बघा, आईला लेकरू वायाला जात जर असन ते आईला सहन होत नाही, आणि समाज वायाला जात असन ते डोळा
समाजाने हे बघा, एखादे जर वळही पेटले तर ते म्हणते आधी बिडी पेटून घेऊ मग विजू, हे स्वभाव आपला आहे. पण संतांचं तसं नाही. तुम्हाला चलता चलता मी सांगतो, रामकृष्ण परमहंस एक वेळेस गंगेच्या काठाने चलत होते. काय गंगेच्या काठेहून जात होते, काठाकाठाने जात होते. सहज त्यांचं लक्ष पाण्याकडे गेलं आणि पाण्यामध्ये एक विंचू बुडत होता. त्यांना म्हटलं अरे धारामध्ये विंचू पडलाय, मरण तो. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता धोत्राचे आचेकोचे ठेवले आणि पाण्यात उडी मारली. पाण्यात उडी मारल्यानंतर रामकृष्ण परमहंस त्या विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. असा आलात पाण्यामध्ये हात घालायचा, विंचू तळ हातावर आला की असा वर घ्यायचा. पण लक्षात असू द्या, विंचवाचा स्वभाव आहे काय, विंचवाचा स्वभाव आहे पाण्याच्या वर हात आला की विंचू नांगी मारायचा. आणि नांगी मारली की त्यांच्या हाताला झटका बसायचा, ते पुन्हा विंचू पाण्यात पडायचा. महाराजांनी काही दम नाही खाल्ली. महाराज पुन्हा हात घालायचे, पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न करायचे. पण आपल्यासारखा सद्ग्रस्त एक जात होता, त्यांना आवाज दिला, हो महाराज काय करताय, अहो मरू द्या ना त्या विंचवाला, तो तुम्हाला चावा घेतोय, चावतोय विंचू आणि तुम्ही सारखं त्याला वाचवण्याचा प्रयत्न करता. काय घोर उत्तर दिलं रामकृष्ण परमहंस. अहो म्हणे ऐका, विंचवाचा स्वभाव आहे म्हणले. काय विंचवाचा स्वभाव आहे नांगी मारणं, आणि माझा स्वभाव आहे जो बुडतोय त्याला वाचवणं. अहो जर विंचू त्याचा स्वभाव सोडित नाही तर मी माझा स्वभाव का सोडू. संतांचा स्वभाव, जग बुडायला लागलं संतांना पाहत नाही, आणि लेकरू वयाला गेलं तर आपल्या आईला सहन होत नाही. जगाच्या पाठीवर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या दोन जाती आहेत महाराज, एक आई ऐसी कामायाची जाती, ऐसी कामायाची जाती, ऐसी महिला मंडळ नाराज आहे तुम्ही. काही आवाज येतो का तिकडं, यालाय का आवाज, बोलत नाहीत का काय तुमच्या तू मुक्या कशा आणले हो तुम्ही, हा पाल गेले नव्हते का, इतक्या मुक्या कशाच केल्या, मला पहिलं गाव दिसेल हो एवढ्या, म्हणजे असं आहे का, हे नाही कर म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा बिन प्रीती. जगाच्या पाठीवर हे की नाही मी सांगून गेलो, कोणत्याच गोष्टीचा स्वार्थ नाही, कोणत्याच गोष्टीचा, निस्वार्थ प्रेम करणाऱ्या दोन जाती. अहो जर एखाद्या आईचं लेकरू उन्हात खेळत असन आणि त्या उन्हाचे चटके त्या लेकराला बसत असते, पण वेदना मात्र त्या आईला होतात. आई आवाज देते, बाळ्या होय घरात,
हे आपल्या खेड्याचा आवाज हा. आणि सिटीतलं सांगू का? हे बाळू तू घरात जाय बरं, नाहीतर तुझ्या पप्पाला नाव सांगेन. आणि आपल्या खेड्यात याय का बाळ्या म्हणते तुला, बाळ्या होय घरात नाही, तुझा बाप तुला कुचिन मला. आले कुराचे वाव काय मागत नाही तुम्हाला, असं आहे का? लेकुराचे हित वा हे माऊलीचे चित्त. अहो त्या माऊलीला आपल्या लेकराची कीव असती, काळजी असती, आणि या समाजाची काळजी त्या आईला असते. कोणत्या? संतांना. संत एक आईच्या स्वरूपाने आहेत आपल्याला. आईची उपमा माझ्या ज्ञानोबा राहिला, तुकोबा राहिला, श्री संत भगवान बाबाला. संतांना आपली काळजी आहे. मला सांगा तुम्ही, आपलं जे चाललंय ना, हे फक्त संतांच्या कृपा आशीर्वादाने चाललंय, साधूच्या कृपा आशीर्वादाने चाललंय. लक्षात असू द्या, 100 कोसावर एक साधू राहत असतो. 100 कोसावर एक साधू राहतो, आणि त्या साधूच्या तपानी आपण या ठिकाणी सुखरूप आहे. जर साधू बाजूला सरकले तर आपल्या लाह्या व्हायला काहीच टाइम लागणार. त्या साधूला काय आपल्याकडून काय अपेक्षा काय आपल्याकडून, आणि आपण देणार काय, काय देऊ शकतो आपण? तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सत्य गोष्ट. आपण साधू संतांना फक्त त्रास देऊ शकतो, आपण दुसरं काही देऊ शकत नाही. आपण साधू संतांना फक्त त्रास देऊ शकतो, बाकी काही देऊ शकत नाही. आजपर्यंत घ्या तुम्ही विचार करा. लोक म्हणतात पूर्वी नव्हते त्रास देणारे. अरे माझ्या तुकोबाराच्या काळामध्ये त्रास देणारे होते काय? त्यावेळेस तुकोबाराला, माझ्या ज्ञानोबाराला त्रास दिला. अहो कोणत्या संतांचं चरित्र बघा तुम्ही, सर्व संतांनी त्रासच सोसलाय. आणि मला सांगा, त्रास देणारे काय बाहेरून नव्हते आले, आपलेच. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. एक मोठं खटलं होतं, असं पोरकिनी गावात मोठा एक असा वजनदार व्यक्तिमत्व होते, आणि त्यांच्याकडे पूर्वीच्या काळामध्ये काय राहायचे, टांगे राहायचे. श्रीमंत माणूस, अशा कानापर्यंत मिशा ते, आणि ते चालला सोयरिकीला टांगा घेऊन, आणि त्याच्या घरी कुत्र होतं. काय होतं? कुत्र होतं. तुम्हाला सांगतो मी, ते कुत्र मालकाला सोडून कुठंच राहत नव्हतं. मग ते ह्या गावाहून त्या गावाला जात असताना ते कुत्र गेलं टांग्यासोबत चलत 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 आपलं गेलं. ते गेल्यानंतर त्या गावाच्या बाउंड्रीवरच आडिलं त्याला. कोणाला आडिलं? त्या टांग्यावाल्याला आडिलं का कुत्र्याला आडिलं? कुत्र्याला आडिलं. तुम्हाला सांगतो, तिकडल्या कुत्र्याने असं घोळशिलं म्हणतात, रक्ता भोंबाळ केलं. काय रक्ता भोंबाळ केलं? मग ते तिथूनच वापस आलं. ते तिथूनच वापस आलं. आणि गावात आल्यानंतर बाकीचे कुत्रे म्हणतात, अरे आम्ही तुला लय सांगत होतो, तू ह्या लोकांच्या नादी नको लागू, ह्या लोकांच्या नादी नको लागू, याच्यावर भरोसा नको ठेवू, हे कधी चलावी धोकाच देणार. त्या कुत्र्याने काय उत्तर दिलं माहिती का? अरे तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलू नका. अहो त्याने मला दुपारची भाकर दिली, त्याने मला पाणी दिलं,
पण ज्या वेळेस मी दिवस माळवायच्या टायमाला आपल्या त्या गावाच्या जवळ गेलो त्यावेळेस त्यांच्या लोकांनी मला त्रास नाही दिला, तिथं आपल्याच लोकांनी दिला. आपलेच आपल्याला त्रास देत असते, बाहेरून कोणी येत नसते. आणि संतांना त्रास दिला कोणी दिला? आपल्याच लोकांनी दिला आणि आपणच दिला म्हणायला हरकत नाही. अहो भाग्यवान आहेत आपण, संतांच्या नंतर आलो, नाहीतर आपलं बी त्या यादीला नाव असतं. आपण काय एवढे सोयीचे काय? अहो एवढे आपण खरंच भाग्यवान आहेत. मी तर मला भाग्यवान समजतो. अहो साधू संतांच्या नंतर आल्यानंतर आपल्याला कळालं भजन कसं करायचं, कसं वागायचं कळालं, कसं राहायचं कळालं, कसं बोलायचं कळालं, कसं नम्र व्हायचं कळालं. जर साधू संतांच्या अगोदर आलो असतो त्यावेळेस लोक कोणाला काही मानित नव्हते, भजन करीत नव्हते. आणि पुन्हा दुसरं भाग्य माहितीये का? आपण या भारत देशात जन्माला आलो. तिसरं भाग्य मराठवाड्यात आलो. चौथं भाग्य मराठवाड्यात येऊन महाराज बीड जिल्हा म्हणा, परभणी जिल्हा म्हणा, जालना जिल्हा म्हणा, ही संतांची भूमी आणि या जिल्ह्यात आलो. एक नाही, ज्या जिल्ह्यामध्ये आपल्या संतांनी जन्म घेतला, बीड जिल्ह्यामध्ये भगवान बाबा, परभणी जिल्ह्यामध्ये कीर्तन केसरी वेदांतचार्य गुरुवरे रंगनाथ गुरुजी आमचे नथुराम बाबा आहेत. आज साक्षात नथुराम बाबाचा अवतार नामनिष्ठ सेवाधारी पोळ बाबा आहे. काय बाबाची ताकद! किती वाजता बाबाकडे जा, भजनच, सारखं भजन. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बाबा म्हणतात तुम्ही जेवण करत असताना कृष्णार्पण म्हणा, पाणी पित असताना कृष्णार्पण म्हणा. अहो त्याच्याशिवाय आपलं दुसरं काहीही नाही. त्या भगवंताला अर्पण केलं म्हणून असं आपण सेवन करायचं. आणि लक्षात असू दे, आपण इथं आलो तर देवाच्या भजनासाठी. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. कोणती बाधा निर्माण झाली? आपण भजनासाठी आलो इथपर्यंत ठीक आहे, मग बाधा कोणती निर्माण झाली? एवढं काय केलं लगे असं? त्या बाधेनं भजनच विसरून टाकलं. अहो ती बाधा म्हणजे काय माहितीये का? प्रत्येक गावामध्ये 100-150 पोरं त्या बाधेतून बाहेर. पण काय माहितीये का? ते बाधेकडेच चालले, वडल्याने येईन तिकडे, ते वडल्याने येईन. या संसाराची बाधा झाली. आपण या मायारूपी संसारामध्ये आपण गुंतलो, आपण भजन विसरलो आणि संसार करायलो. बरं साधा करीन काय? सायासे करीशी प्रपंच. काय करलो आपण? प्रपंच करलो का परमार्थ करलो? सायासानी करायची गरज आहे का बरं? बरं असा एखादा माणूस पाहिला का तुम्ही की त्यानं सायासानी प्रपंच केला नाही आणि त्याचा सर्व काय प्रपंचाचा नाश झाला आणि ते प्रपंच बंद पडला? असं आहे कोणी तुमच्या पाहण्यात? तुम्ही बोलायचं थोडं थोडं. लक्षात असू द्या, परमार्थ सायासानी करायचा आहे, प्रपंच सायासानी करायची गरज नाही. आपण भजनासाठी आलो पण या मायारूपी बाधेमध्ये अडकलो. नको नको Oh
उपदेश केला माहितीये का? मन हे इंद्रियाचा राजा आहे आणि मनाने जर आदेश केला, पायाला आदेश दिला, चल, निघाले पाय, आले पानपट्टीवर. हाताला आदेश दिला मनाने, घाल खिशात हात घातला, मना तेथे धाव मन तेथे जावं गे. आणि काय करी? तुमचं मन राहते का विठोबाच्या पायात? राहते? राहते का? खरं सांग. नाही राहत महाराज. किती राहत म्हणले तरी. अहो, मन विठोबाच्या पायापाशी कोणाचं राहिलं माहिती? संतांचं राहिलं. आपलं मन विठोबाच्या पायापाशी, अरे आपलं मन बायकोपाशी पण राहत नाही महाराज घंटाभर बी. काय सांगायचं तुम्हाला? बायकोपाशी बी राहत नाही घंटाभर बी. आपलं मन काय एवढं बी साधं आहे काय? चंचल आपण लवच तर जिंतूरला जाते आणि तिथून इथे येते. आणि आपलं राहत होय तिथं. अहो, अधिकार लागतंय त्याला. काय मन फक्त आदेश देते. आपला पानपट्टीवर आलं, आपला विषय ते चालू आहे की नाही? मनाने आदेश कोणाला दिला? पायाला दिला. पायाला आदेश दिला, पानपट्टीवर आणला. हाताला आदेश दिला, खिशात हात घाल म्हणलं आणि काढ म्हणलं 10ची. आणि ती पानपट्टीवाल्याला ही गायछाप घेतली. गायछाप घेतली. त्याच्या लक्षात आलं, पुन्हा खिशात हात घातला, सोन्याची डबीच नाही. मनाने पुन्हा आदेश दिला, घाल खिशात हात घाल. खिशात हात घातला, पैसे संपले महाराज. मन म्हणलं गायछाप फोडून हाताव घे, पुढे खिशात ठेवी आणि सुना कोणापाशी त्याला गोशी. मनाने आदेश दिला पायाला, मन निघालं. कोण निघालं? नाही ना महाराज, पाय निघाले. हा, थोडं लक्ष द्या. पाय निघाले, हात असाचे मनाने असं वर धरलेला आहे. आले इकडं, महाराजाकडे आले. चुना नाही, महाराजाकडे चुना नसते. महाराज चुना लावितच नाही. महाराज चुन्याच्या भानगडीत पडत नाही. आलं चुना चुना चुना. अहो, ज्याच्याकडे चुना मागायला आलं त्याला अशी सर्दी झालेली होती आणि गारो होत. त्यानं काय केलं? थोडं ते समजून घ्या, मी लय उघड बोलत नाही, ऐक ना, समजदार को. त्यानं चुना दिला त्याला. त्यानं चुना घेतला, तंबाखू अशी चोळली. तुम्हाला खरं सांगू का, तंबाखूवाले तरी असे कडक 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 टाळ्या वाजते, असे फटकी त्यांचे असं असतं. आपली त्याच्या अर्ध्यात तरी चुल द्या, म्हणजे आपलं कसं वजन राहीन आपल्यात. त्यानं फटकिली, तंबाखू खाल्ली
त्यानं खाल्ली का मनाने सांगितलं म्हणून खाल्ली? मनाने सांगितलं त्यानं खाल्ली. आणि ते म्हणते तंबाखू जरा खरटच लागायला लागली. ते म्हणते मला बी कळना झालंय, मी म्हणायलो तंबाखू मला खरट लागायली कस काय. हे सगळं मनाच्या द्वारे असते. आणि लक्षात असू द्या, ते मन आपल्याला या संसारात घालतं. ते मन संसारात लावतंय. तुम्ही मला सांगा, कित्येक तरी लोकांनी त्या मनाला असं वाढण्याचा प्रयत्न केला. रेल्वेच्या इंजिन जरी ओढलं तरी ते येत नाही. इतकं चिटकालेलं आहे संसाराला. आणि संसारात काय आहे? संसार म्हणजे पूर्ण आता सगळ्याला प्रमाण पाठ आहे की नाही. संसार दुःख मूळ चोहीकडे विंगळ, सगळे प्रमाण घासू 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 म्हणायला लागले. आणि कीर्तन झाले कुठं जाते? घरी. मंदिर बघावं का नाही ना? म्हणजे तुम्हाला बरं वाटतं आम्ही मंदिरात गेलो म्हणजे, आहे की नाही? तुम्ही सायसाने हो म्हणायला लागले. अहो, ज्या संसारात सर्व काही दुःख आहे त्या संसारामध्ये हे मन आपल्याला ओढून नेते. आणि त्या दुःखाच्या संसारामध्ये आपल्याला काय वाटतं माहितीये का? आनंद वाटतो. पण कसा आनंद वाटतो माहितीये का? जर तुम्ही माझ्याकडे पाहिलं, तुम्हाला वाटतं वा 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 महाराजाचं मस्त आहे, गाडी हे सगळ्या गोष्टी मस्त, महाराज येतात, लोक जीव घालतात, निघून जातात. ज्याला असं वाटतंय ना त्यानं फक्त 3च दिवस आमच्या संग फिरायचं. मी जास्त दिवस नसतो म्हणत. लोक महिना महिना सांगायले, आपल्याकडे महिन्याचं नाहीच, आपल्याकडे 3च दिवसात रिझल्ट आहे. त्यानं 3 दिवस जर आपल्या संग फिरला, जर त्याच्या बायकून त्याला घरात येऊ दिलं ना, तर मग काय सोपं नाही महाराज. अहो, आमचे 3 कलाकार मंडळी, 3 गुणीजन मंडळी गेले, 2 मृदंग वादक आणि एक आमचे भजन प्रेमी माणूस नानासाहेब महाराज, आणि आमचे हरिभक्त पारायण मृदंग सम्राट दत्ता महाराज मुडेकर, माऊली महाराज बोर्डीकर. अहो, इतके गोड माणसं होते. काय भरोसा आहे मला सांगा ना. आम्ही 4 चाकाच्या गाडीत असू का 2 चाकाच्या असू, ऍक्सिडेंट झाला की कोण्या गाडीत मरणच आहे. इतक्या रातचं कुठली कुठं. आता महाराज बीडून आले, महाराज आळंदीहून आले. विचार करा तुम्ही, सोपं नाहीये. तुम्हाला नुसतं वाटतंय. तुम्हाला सांगतो आता आता कसं आहे, थोडा फवाराच म्हणतो त्याला, जरा तुम्ही गार वाटल्याने वाटायला. एक शेजारी काय झालं माहिती, गुरुजी शेजाऱ्याच्या घरी गेला आणि त्याच्या घरी गेल्यावर थोडस त्यांचे थोडं त्याला असं प्रसन्न वाटलं त्याला. ते म्हणे काय बाबा लयच आनंद आहे तुमच्या घरी, काय कोण्या जन्माचं पाप केलं असं म्या, माझ्या नशिबाला अशी अवदशा आली, असं झालं तसं झालं, बऱ्याच काही गोष्टी ते सांगत होतं त्याला. ते म्हणे अरे अरे तुला असं वाटतंय कसं काय? कसं म्हणजे काय? मस्त तुम्ही हसतात, मस्त राहतात. अरे काय सांगा म्हणे, माझे माझ्या बायकोचे जराशी बी भांडणं झाले, जराशी बी असे की ती नीट बॅग भरते कुठं जाती माहेराला. ते म्हणते भाग्यवान आहे तू. ते म्हणे आमचं एवढं इचकाय लागलं, तुम्हाला आमच्या याच्यातच मीठ टाकायचं का? म्हणजे आमची बायको माहेराला भांडणं करून जाती, ते भाग्यवान म्हणत असते तू. अरे नाही बाबा, खरंच भाग्यवान आहे म्हणे तू. अहो, माझ्या बायको संग जर माझे भांडणं झाले तर ही तसं करीत नाही, की तिकडेला इकडे घेऊन येते. एवढा त्रास तर देत नाही तुम्ही. एकमेकाकडे पाहिल्यावर आपल्याला नुसतं सुखा भास होतोय की सुख आहे म्हणून. एक शेजारी पुन्हा दुसरा शेजारी एक जणाकडे गेला आणि त्याला म्हणे वा 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 तुमच्या घरी आले आनंद वाटला बाबा, की तुमच्या दोघा नवरा बायकोचा कधी आमच्या घरामध्ये आम्हाला हसण्याचा आवाज येते. काय बाबा माझं कोण्या जन्माचं पाप असन, माझी बायको माझ्या संग रोज भांडणं खेळते, रोज भांडणं खेळते, आणि तुमच्या इथे हसता तुम्ही लय समाधानी आहेत, लय सुखी आहेत. ते म्हणे असं काही वाटू देऊ नको, तुला कोण म्हणलं सुखी आहेत? मग ते म्हणे तुम्ही कस काय हसता? ते म्हणे काहीच नाही, जर माझं माझ्या बायकोचं भांडण झालं आणि ती जर पोळ्या लाटीत असती, तिला राग आला की ती बेलनं फेकून मला मारती, ते हुकलं तर मी हसतो आणि ते मला लागलं तर ती हसती. ते म्हणे अरे एवढा इचकालेला बाजार नाही कडे आमचा. ते म्हणे आमचं बरं आहे बाबा, एवढं बी नाही, काही नाही. हे एकमेकाकडे पाहण्यात आपल्याला तसं वाटतंय, पण या ठिकाणी महाराज म्हणतात या विषयामध्ये सुख आहे, विषयाचे सुख येथे वाटे गोड, पण पुढे अवघड यमदंड. पुढे यमाचे मार खावा लागणार नाही, त्या यमाशी करुणा आहे की नाही. तिथं काय मारिती तोडीती झोडीती निष्ठुर, आणि यमाचे किंकर काय यम म्हणतात वा 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 आले आले पाहुणे या या बसा बसा, चटई टाकतो तुम्हाला, बालुशाही खाला देतो. आज नाही का आमच्या उद्धव भाऊन काय ते बीट गांजर आहे की नाही महाराज,
वांग्याची भाजी, फिक्क वरण, जे जया पाहिजे ते आहे रे. दाबून जेवण केलं. मला एक दोघ जण म्हणजे तुम्ही कमी काऊन जेवता. मी म्हणलं जास्त जेवल्यावर माणूस वाढत असतो. आणि कसं आहे आमच्या परमार्थाचं ब्रीद वाक्य आहे नाही, युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. काय असतं माहिती का, विश्वभात जेवल्यानंतर माणसाची स्मरण शक्ती वाढती. आपलं फक्त एकमेकाकडे पाहिल्यामुळं अहो येतं काहीच नाही. सांगूच का एखादा, एक जणाची बायको तिच्या नवऱ्यासंग तिचे भांडणं झाले. त्या बायकोनं तिला बेलनं फेकून हाणलं. ते बेलनं घेतलं त्यानं आणि नेट पोलीस स्टेशनला गेलं. हवालदार साहेब, हे बेलनं जप्त करा आणि त्या बाईनं मला फेकून मारलं, तिच्यावर कंप्लेंट करा. ते म्हणे अहो तसं करू नका, आधी त्या बाईला समजून सांगा. अहो ती बाई ती लय आगाऊ बाई आहे, ती ऐकत नाही. अहो मग तिच्या नवऱ्याला सांगा. ते म्हणे तिचा नवराच मी आहे. हो हे तर काहीच नाही. एका माणसाच्या बायकोनं त्याला बेलनं फेकून आणलं, त्याचा गुडघा मोडला. त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्याच्या पायाला प्लास्टर केलं आणि त्याच्या बेडच्या शेजारी एक ऍक्सिडेंट झालेला आलं. त्याच्या दोन्ही पायाला प्लास्टर होतं. अहो याचा एक पायाला प्लास्टर असताना हे खरकत त्याच्या जवळ गेलं आणि त्याला म्हणतंय, होय तुम्हाला 2 बायका आहेत का? लय अवघड आहे महाराज. आपण एकमेकाकडे पाहून समाधानी राहायचं. आलं लक्षात? आपण विषयामध्ये येतं. विषयाचे सुख आपल्याला क्षणिक सुख आहे. किती सुख आहे म्हणले? ए विषयाचे समजूक वेगळाची बाबुली. अबराची सावली जाईन लया. विषयाचं समसुख कसं आहे माहितीये का? ते हरण पाहिलं ना तुम्ही, हरण ते उन्हाळ्यामध्ये ते हरण काय करते माहितीये का? मृगजळाला पाहून असं पळतय आणि उर फोडून तिथंच. तसं विषयाचं सुख आहे. आपण त्या सुखाच्या मागे पळतो, इतकं पळतो आपल्याला काही कळत नाही. आणि लय झालं तर आपल्याला काय भेटतंय? थोडस सुख आहे की नाही? पण ते इथंच गोड वाटतंय. पण पुढे यावं घड यमदंड. तुम्हाला सांगतो, आपल्या जिंतूरला एक मेला आला आणि त्या मेल्यामध्ये एक सर्कस आलं मोठं. असा मोठा डोम टाकला त्याला आणि त्याला चौकून काय केलं माहितीये का? असं पॅक केलं आणि 2 दरवाजे, एक प्रवेशासाठी आणि एक बाहेर निघण्यासाठी. आणि प्रवेशाच्या दरवाजेवर असं बोर्ड लावला की प्रवेश फ्री आहे. काय केलं? प्रवेश फ्री आहे. प्रवेश फ्री म्हणल्यावर तुम्हाला माहिती, फुकट म्हणल्यावर काय विषय? फुकट म्हणलं की एकूण एकाला चेंगरायले लोक राहून. पण लक्षात असू द्या, सर्कस पाहिलं आणि बाहेर निघायच्या टायमाला 4-5 जण असे खुर्च्या टाकून बसले. बाहेर या आला की धर गचुंडीला काढपास. ते म्हणे, ओ मामा काय मागताय तुम्ही? 500 रुपये. आम्ही बोर्ड वाचून मदत आलो. ते म्हणे, ते बोर्ड वाचला, हे वाचणं बाहेर निघायचं. बाहेर निघण्यासाठी सर्कस पाहायला आनंद वाटला. हे बघा, सुख जर पाहायचं असलं तर आता म्हणायला येते, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ते म्हणायला असते है की नाही? तसं पाहिलं तर जवा पाडे बी नाही ते. पण आता थोडस सुखा भास आहे की नाही? ते सुखाचा थोडा आपल्याला भास होतो, थोडं समाधान होते. पण तुम्हाला सांगतो, या जगामध्ये कोणीच सुखी नाही महाराज. जो देखी सो दुखिया बाबा सुखी
दुनिया कोई नहीं रे. तुम्ही ज्याच्याकडे पाहता तो दुखी आहे. एक अंतयात्रा जात होती, अंतयात्रा जात होती आणि तिरडी म्हणजे ते आपलं ते गाडग शिकाळ घेऊन एक व्यक्ती आणि त्याच्या हातामध्ये एक कुत्र होतं. त्याला असं सजलेलं बैल, पोळ्याला बैल जसा सजवतील तसं ते कुत्र सजवलं आणि ते एका हातात कुत्र आणि एका हातात शिकाळ. ते चाललं घेऊन अंतयात्रा आणि त्या प्रेताच्या पाठीमागं पुरुषाची लाईन होती, भरपूर अशी पुरुषांची लाईन होती. मग ते पाहताना एका व्यक्तीला वाटलं की बाबा आता अंतयात्रा भरपूर पाहिले आपण, पण ही अशी अंतरयात्रा काय, अंतयात्रा अशी काय नेमकी की याच्या हातात शिकाळ आहे, कुत्र आहे आणि पुरुषाची लाईन आहे. त्याला वाटलं विचारावं आपण. ते आलं आणि त्या अंतयात्रेमधल्या लोकांना विचारलं, अहो कोणाची अंतयात्रा आहे, कोण वारलंय? त्या लोकांनी सांगितलं ज्याच्या हातामध्ये शिकाळ आहे त्याची बायको वारली आणि हे प्रेत जे आहे ते त्याच्या बायकोचे आहे. ते म्हणे मला ते लक्षात आलं आता, पण मग त्याच्या हातामध्ये ते शिकाळ आहे आणि एवढं कुत्र जे सजवून न्याय लागलेत याचं काय कारण आहे? अहो म्हणे जे कुत्र आहे त्यांच्या हातामध्ये ते कुत्र चावून त्याची बायको वारली म्हणून त्यानं ते सजून नेलंय. ते व्यक्ती काय म्हणतो माहिती त्याला, मग ते कुत्र आपल्याला भेटेन का? ते म्हणे येड्या ही लाईन जी लागली हे का पागल आहेत का? चल भाई माग लाईनला. लय अवघड आहे महाराज. काय जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही. आणि लक्षात असू द्या या संसारामध्ये एवढं दुःख असून आपण एवढं रममान झालो. मला सांगा पूर्वीचे राजे महाराजे वेडे होते का? 99 कोटी राजे या संसाराचा त्याग करून निघून गेले. त्यांच्या काळामध्ये आपल्यासारखं नव्हतं. अरे आपलं म्हणजे दुर्भाग्य, पण त्यांच्या काळामध्ये 12 महिने नदीला पाणी होतं. काय ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, बावे त्या पोखरणी नदी गंगा वाहती. अहो आपलं एवढं दुर्भाग्य, पावसाळ्यात आपल्या इथं टँकर चालू आहेत, पावसाळ्यात आपल्या इथं टँकर चालू आहेत आणि त्या राजाने एवढं हे सुख सांडोनिया कसं या योग. त्यांना का वेड म्हणायचं का? ते वेडे होते का ते राजे महाराजे? नाही. माझ्या साधू संतांनी आपलं लक्षात असू द्या. आपल्याला जर म्हणलं चला हरिपाठाचा टाइम झालाय, नाही नाही बाबा थोडं थांब, जर धार काढायची राहिली म्हशीची तेवढं दूध काढणं आणि देवगाव फाट्याला नेऊन घातलं म्हणजे मग मायामागचं काम झालं. पण हरिपाठाला येत नाही. हो तुम्हाला वाटत असं आमचा संसार आहे, तुम्हाला भजनाला म्हणलं की नको वाटतंय. संसार तुमचा काय हो, आपला संसार फाटका आहे. माझ्या तुकोबरायचा संसार साधा नव्हता. अहो तुकोबराय श्रीमंत होते काय, आणि श्रीमंत असताना तुकोबरायने संसार केला, ते बी एका 2-2 बायका सोबत. काय 2 बायका होत्या माझ्या तुकोबरायला. आपली एका बायकोनच फासुड्या उघड्या पडल्या. तरी आपण म्हणतो नाही 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 संसाराचा लयच लोड आहे. तुया काय लोड आहे माग, तुकोबराय एवढा संसार आहे तो. 12-13 वर्षाचे तुकोबराय, 12-13 वर्षामध्ये माझ्या तुकोबरायचं लग्न झालं आणि त्या तुकोबरायनं 12-13 वर्षामध्येच दुकानदारी चालवायला सुरुवात केली. काही काळानंतर बोलोबा पाटलाला जावं लागलं. तुकोबरायची घरची स्वतःची सावकारकी होती. त्यावेळेस तुकोबरायला तुका सेठ म्हणायचे लोक. नंतर तुकोबरायनं भजन करून एवढा अधिकार प्राप्त केला. तुकाराम महाराजाला महाराज म्हणायला लागले लोक. अहो परिस्थिती जशी येईल तसं लोक माणसाला नाव देत असतात. काय परिस्थिती जशी येईल तसं लोक नाव देत असतात माणसाला. एखाद्या गावामध्ये परसराम शेठ असावा, भरपूर पैसा असावा, त्याला परसराम म्हणतात. हा इथलं नाही बरं का, मी बाहेरचं सांगायला लागलो. कोणी असेल तर त्याच्यापाशी पैसे नसले त्याला परसू म्हणतात, है की नाही? आणि काहीच नाही राहिलं तर मग परश्या म्हणतात. असं येते. विठ्ठल विठ्ठल. अहो आपल्या राज्यामध्ये काहीच नाही. आपल्या राज्यामध्ये त्या टायमाला वनस्पत्या होत्या. आपल्या राज्यामध्ये 3 वनस्पत्या पाहायला भेटल्या मला. गांजर गवत, बेसरमीन, येड्या बाबू.
राम राज्य में दूध, कृष्ण राज्य में घी, अपने राज्य में देशी दारू दबा दबा घेती. आपलं राज्य असते, आपण म्हणजे दुर्भाग्य माणसं आहेत, पण चला आपल्याला भजन करायला मिळतंय म्हणून आपण भाग्यवान आहे. त्या तुकोबारायचा संसार सांगतो मी तुम्हाला. त्यांचे वडील गेले, वडील गेल्यानंतर पूर्ण भार तुकोबारावर पडला. पण काही काळानंतर तुकोबाराने व्यवहार पूर्ण असा सावरायला सुरुवात केल्या आणि जे कोणी येईल त्याला देत राहिले. स्वतःची दुकानदारी होती. अहो तुकोबारायनं एवढं लोकांना दिलं, एवढं लोकांना दिलं की एक काळ दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये स्वतःच्या घरी काही खायला नाही राहिलं. मग त्या दुष्काळामध्ये माझ्या तुकोबारायची एक पत्नी अन्न अन्न करता मेली. स्त्री एक अन्न अन्न करता मेली. मला सांगा तुम्ही, जर आपल्या गावातली एखाद्याची बायको जर मेली, मरून बर का, तुम्ही म्हणता आधीच भेटणं, याला कोणी आणलं रे, हे डायरेक्ट बायकाच मारायला लागले, आधीच भेटणं. बरं बाबा आपलं काय, माझी काही काळजी नाही, मरत नाही कोणीच मला माहिती आहे. आणि बरं मग मरणार नाही का? तुम्हाला एवढं वाटायला तर खरंच मरणार नाही का? आपल्या ती जर एखाद्याची मेली, 1 महिना होतोय गुरुजी, 1.5 महिना होतोय, हळूच कोणाला फोन लावतो माहितीये का? बहिणीच्या नवऱ्याला, दाजी तुम्ही तरी लक्ष द्या. पहा ना आता कसं आहे, मला कसं स्वयंपाक करता येते का काय, हे आपले विचार आहेत. पण माझ्या तुकोबाराचे विचार, देवा हे देवा, आवाज दिला देवाला. आणि काय म्हणले तुकोबाराय? बरे झाले. देवा कशासाठी म्हणले? म्हणले काय, मला आता दुसरं लग्न करून दे. नाही म्हणले देवा, बरं झालं म्हणले, बाईल मेली मुक्त झालो, आता माझ्या भजनामध्ये व्यत्यय येणार नाही. त्या दिवशी तुकोबारायला वैराग्य प्राप्त झालं आणि माझ्या तुकोबारायनं गळ्यात विना घेतला, हातात चिपळ्या घेतल्या आणि त्या दिवशी तुकोबाराय निघाले कुठं? डोंगरावर गेले. आणि त्या दिवशी तुकोबारायनं 13 दिवसाचं अनुष्ठान केलं. एवढं कडक अनुष्ठान केलं, एक अन्नाचा कण न घेतला आणि एक पाण्याचा थेंब नाही घेतला. किती दिवस? 13 दिवस. एक दिवस बसायला आणि एक दिवस अनुष्ठान सोडायला 15 दिवस झाले तुकोबारायला. अनेक लोक त्या ठिकाणी, लोक नसतात का, अनेक लोक जात होते येत होते. 15 दिवस झाले तुकोबारायचं अनुष्ठान. पण लक्षात असू द्या, 15 दिवसा माझी साक्षात्कार घडला, विठोबा भेटला विरळा. विरळ्या स्वरूपामध्ये माझ्या भगवान परमात्म्याने माझ्या तुकोबारायला दर्शन दिलं, आवाज दिला, तुकोबाराय उघडा ना डोळे. त्या दिवशीचा प्रसंग, माझे तुकोबाराय डोळे उघडले आणि देवाकडे पाहत होते. डोळे पाण्याने डबडबले. देवा तुकोबाराय बोला ना तुकोबाराय. देवा तू आला. संत देवाला आरतुर बोलायचे. काही संतांनी शिव्या दिल्या. अधिकार देवाचा, संतांचा अधिकार. तुकोबारायनं देवाला सांगितलं, देवा मी जे आज मला ज्या गोष्टीचं थोडं खेद वाटतोय, ती गोष्ट म्हणजे, देवाने विचारलं तुकोबाराय का रडता? तुकोबारायनं सांगितलं, देवा अरे ज्या समाजासाठी माझ्या संसाराची राख रांगोळी केली, ज्या समाजासाठी माझ्यापाशी होत नव्हतं ते मी या समाजाला वाटून दिलं. पण लक्षात असू द्या देवा, आज 13 दिवस झाले, इथून अनेक लोक जात असतील, पण कोणीतरी एखाद्याने यायचं असतं, विचारायचं असतं, तुकोबाराय अहो तुम्ही 13 दिवस झाले बसलात, पाणी प्या ना. तुकोबाराय थोडं एखादी भाकर खाणं. तुकोबाराय थोडं जेवा ना. कुणीतरी विचारायचं असतं माझ्या तुकोबारायला. पण कोणी विचारलं नाही. त्या दिवशी तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा प्रचिती घडली. देवा आज माझ्या लक्षात आलं
की या विश्वामध्ये फक्त एकटा भगवंत सत्य आहे, बाकी कोणी नाही सत्य. काय तो अनुभव तुकोबाराने पहिल्या चरणात. वाजवा टाळ्या, आपला टाइम झालाय. कसं आहे माहितीये का की घडी थांबत नाही हो कोणासाठी. मला लय वाटतंय ना थोडं थांबावा थांबावा. 11 वाजलेत बघा. पुन्हा पुढं सांगू का थांबवा आता. तुम्ही जर म्हणले थांबा तर मग आपलं आहे की नाही. कसं असतंय माहितीये का, शहाण्या महाराजांनी लोकांना नाराज केलं नाही पाहिजे. तुम्ही पुन्हा पुढच्या वर्षी बोलवायची नाही है की नाही. देवाने विचारलं तुकोबाराय, अहो तुम्ही एवढं काही तुम्हाला त्रास असून, एवढा काही तुम्हाला दुःखाचा डोंगर तुमच्यावर कोसळला असून तुम्ही सुखी कसे राहता. तुकोबाराय म्हणले, देवा आम्ही ते नाही सुखी, मना विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबारायला देवाने तसा प्रश्न विचारला आणि तुकोबारायने सांगितलं, अरे देवा तुझ्या भजनामध्ये एवढं सुख आहे, तुझं भजन करीत जर राहिलोत ना आम्ही, एवढं सुख आहे तुझ्या भजनामध्ये, आम्हाला काही कळत नाही. आम्हाला 11 कधी वाजले हे पण कळत नाही. तुकोबाराय गेले 2 तास झालं तुम्ही या ठिकाणी अनुभव सांगायला लागले. संसारामध्ये एवढा त्रास सहन करून तुम्हाला भगवंताची प्रचिती या समाजाला सांगावं लागली की या जगामध्ये सत्य भगवंत आहे, हे की नाही. देव साधू संतापाशी असतो, माझ्या भगवान बाबापाशी देवे. हे बघा लक्षात असू द्या, संत एवढे मोठे येत, संतांचं वर्णन माझ्यासारख्या अज्ञान पामराने काहीच करू शकत नाही. तिळभर पण वर्णन होऊ शकत नाही. कारण की संतांचं वर्णन जर सांगायला बसलं, लिहायला समुद्राची शाही केली, आकाश समुद्राची शाही केली, आकाशाचं पेच केलं, तरी संतांचं वर्णन संताचा महिमा शाब्दिकाचे काम नाही
करता येत नसते संतांचं. एवढा मोठा महिमा संतांचा आहे. तुम्हाला सांगतो, अशा संतांना जन्म देणाऱ्या त्या आईला त्या मातेला धन्यता द्यावा लागेल. काय हो, माझ्या भगवान बाबाच्या आईचं नाव कौतुकाबाई. कौतिकाबाईनं माझ्या भगवान बाबाला जन्म दिला. त्या आधीचा प्रसंग आहे. तुबाजी पाटील ज्या वेळेस घरी आले त्यावेळेस आईने सांगितलं, अहो मालक, मला स्वप्न पडलं आणि मला स्वप्नामध्ये भगवंतानी साक्षात हे फळ दिलं. जसं फळ अंजनी माताला महेशाने दिलं तसं फळ माझ्या या आईला दिलं आणि ते फळ माझ्या आईनं सेवन केलं आणि त्या फळाने साक्षात देवानी माझ्या भगवान बाबाला जन्म दिला. ऐश्वर्य संपन्न, तेजपूर्त मंत्री, तेजपुंज असं स्वरूप माझ्या भगवान बाबाचं त्या ठिकाणी जन्माला आलं. हे बघा, मी मातेला धन्यता कोणत्या कोणत्या देणे. एक मदालसा माता होऊन गेली. आलं लक्षात? एक मदालसा माता, दुसरी माता जिजाऊ आई साहेब आणि तिसरी माता आमची कौतुक आई साहेब. अहो, ज्या आईनं आपल्या लेकराला पाळण्यात उपदेश केला ती मदालसा माता. ज्या आईनं आपल्या लेकरावर गर्भात संस्कार केले ती माझी जिजाऊ माता. आणि ज्या आईने गर्भात, दोन आईने गर्भात संस्कार केले ती कौतुक आई साहेब आणि जिजाऊ आई साहेब. ह्या दोन मातेनं आपल्या बाळावर गर्भात संस्कार केले आणि एक माता तिनं पाळण्यात संस्कार दिले. पाळण्यात सांगितलं, बाळा या नरद्यात आलास, सर्व काही मिथ्य आहे, तो एकटा भगवंत सत्य आहे. आणि माझ्या भगवान बाबाला पण तेच संस्कार गर्भामध्ये मिळाले की या जगामध्ये संतांच्या सेवेत राहायचं आणि संतांच्या सेवेत राहिलं तर संत होत असते. काय तुम्हाला, मला वाटते बऱ्याच जणांना कथा भाग माहिती आहे. भगवान बाबाला माणिक बाबांनी जवळ घेतलं. त्याच्यानंतर आता आहे की नाही, आपला वेळ झाला म्हणून धावत्या वेगात मी तुम्हाला सांगतो, संतांची कृपा अशी असते, आपणा सारखी करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. त्याच्यानंतर बंकट स्वामी महाराजांचा सहवास झाला. त्याच्यानंतर भगवान बाबा आळंदीला गेले आणि आळंदीला गेल्यानंतर शास्त्राचा अभ्यास केला. अहो, त्यांना गरज नव्हती अभ्यास करायची, पण कसं असतंय माहितीये का, जगाला दाखवण्यासाठी अभ्यास लागतोय. अहो, संतांना उपजतात ज्ञानी असते सर्व संत, कारण की ते संत असतात आणि संत काही वेगळे नसते. देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्ताने त्या प्रतिमा असतात, साक्षात भगवंत असतात ते. म्हणून संतांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालायचं. असं कपडे भरतेन मळतेन काय काय पाया, आता पाया पडण्याची पद्धतच बघडली. काय उभे पाया पडतात, असं काय 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 करतात माहिती का, अशी त्याला इताड्या पाया पडणं म्हणतो. संतांच्या चरणावर, देवाच्या चरणावर समोर गेलं साष्टांग दंडवत घालायचं, है की नाही. साष्टांग हे करी दंडवत. आणि दुसरी माता, ती माता म्हणजे माझी छत्रपती शिवाजी महाराजांची आई साहेब, जिजाऊ आई साहेब. त्या मातेनं आपल्याला या महाराष्ट्राला तो राजा दिला. लक्षात असू द्या, जर छत्रपती शिवाजी महाराज जर नसते घडले तर आपल्याला आहे ना कीर्तन करता नसतं आलं, मंदिर बांधता नसतं आलं. जर भगवान बाबाचं मंदिर बांधायचंय, इजाजत घ्यावा लागली असती. हुजूर, हमें हमारे संत का मंदिर बांधना है. मला येत नाही हिंदी लय, तर धपून घ्या. बरोबर आहे का? जर इजाजत भेटली तर मंदिर, नाहीतर नाही. त्या जिजाऊ आई साहेबांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज दिले. लक्षात असू द्या, त्या राजाचे फार उपकार आहेत आपल्यावर. त्या राजांनी, हे बघा, राजावर संस्कार माझ्या तुकोबारायचे कीर्तन श्रवण करायचे. आणि कीर्तनाची परंपरा त्यावेळेस पासून छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन श्रवणाला यायचे. आणि तसं तुम्ही श्रवणाला येत जा. काय या ठिकाणी जे आलेत त्याला साष्टांग दंडवत, आणि घरी जे गोदड्यात येत त्याला घालील लोटांगण आणि मोकळं पटांगण. त्याच्यामुळे काय करू, आता आपला टाइम झालेला आहे, आपण याच ठिकाणी थांबू. मी अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर अगोदरच मांडलेला आहे. एका चरणावर श्री गुरु नथुराम बाबाच्या कृपा आशीर्वादाने मी बोलण्याचा प्रयत्न केला. काय होतं